मी रेडी तर झालो आहे. तर आता मी जातो आहे. आम्ही कुठे आहे बाप्पा? कॅम्प म्हणे. तिथं बर्गर असतात आणि इतर आमच्यासोबत चलता आहे हिरल. तर तुम्हाला तिथे जाऊन दाखवते. तर आता हिरल येते आमच्या घरी. तर चला मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते. आज आम्ही संध्याकाळी निघालो, कारण असं की आम्हाला कॅम्पमध्ये काही एक्सप्लोअर करायचं होतं. तर तिकडचा बर्गर फेमस आहे, तर आम्ही कदाचित तो ट्राय करू शकतो. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत एक्सप्लोअर करा. आता इंडियन सिटीला तर बघा सगळे बसलेले तिथं. बघा हिरू मोबाईल बघते. तिला रोजच मोबाईल बघायचा असतो. आम्ही आलोय कॅम्प एरियात आणि आत्ता करतोय इस्कॉन टेम्पल विजिट. तर हे खूप पुण्याचं जुनं इस्कॉन टेम्पल आहे. तर चला आम्ही सगळेच आलेलो कॅम्प एरियात. तर ठरवलं की इस्कॉन टेम्पलला जाऊन यावं, कारण की मुलांचं पण दर्शन होईल आणि मग ते दर्शन होईल. म्हणून मग आम्ही ठरवलं की चला इस्कॉनला जाऊया. आणि खूप अशी गर्दी होती रविवार असल्या कारणाने. तर छान असं दर्शन झालं आणि नेमकी आरती त्यावेळी चाललेली. आम्ही पोचलो आणि मग भजन आरती असं दोघं आम्ही अटेंड केलं. आम्ही छान असं दर्शन घेतलं. 5 मिनटं मंदिरात बसलो, भजन अटेंड केलं व प्रसादाच्या लाईनीत लागलो. लगेच प्रसादाचं वाटप स्टार्ट झालं आणि प्रसाद आम्ही सगळ्यांनी घेतला आणि तो मुलांनी पण आवडीने खाल्ला. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो. दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघतोय आता शॉपिंगसाठी. तर बघू पुढे कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. छान असे पॉझिटिव्ह वाईब्स होते आतमध्ये. खूप गर्दी होती संडे असल्या कारणाने. सो चला आम्ही थोडी शॉपिंग केली आणि आता आम्ही सगळे पायी निघालो आहेत पुण्याच्या रस्त्यात कॅम्पच्या एरियात. तर आता आम्ही इस्कॉन टेम्पलजवळ कार पार्क केलेली आणि बर्गर खाऊन झाला आणि थोडी शॉपिंग केली. तर आता आम्ही मस्त चालत जातो आहे. तुम्ही बघू शकतात की अदू तिच्या पप्पांना पळवतीये. आणि हिरू तिच्या पप्पांच्या खांद्यावर आहे.
आम्ही चाललोय पुण्याच्या कॅम्प परिसरातनं. हे बघू शकतात तुम्ही, खूप जुनं असं थिएटर आहे की जिथं सिंगल स्क्रीन थिएटर होतं. हे मराठी आणि हिंदीसाठी अजून पण सिंगल स्क्रीनच आहे. तर आम्ही त्याच्यासमोरून गेलो आणि मग आत्ता आम्ही चाललो आहे इस्कॉन टेम्पलजवळ. आणि मुलींचं म्हणाल तर लाडके असतात पप्पा. मग त्यांना पप्पा खांद्यावर, दोघं पोरी हिरल व अद्विता दोघंही पप्पांच्या खांद्यावर एन्जॉय करत मस्त पुढे जात होत्या आणि त्यांनी पूर्णपणे तशाच बसलेल्या त्या खांद्यावर. तर आम्ही पोचलोच कारजवळची. आम्ही इस्कॉनजवळ पार्क केलेली, इस्कॉन टेम्पलजवळ.